नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत. बघा, उद्या कमला एकादशी आहे आणि ही अधिक मासात आल्यामुळे या एकादशीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. एकादशीला आपण श्रीहरी भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा पूजा करत असतोच, परंतु हा अधिक महिना, संपूर्ण महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पूजेला समर्पित आहे आणि या महिन्यात आलेल्या या एकादशीला त्यामुळेच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आता या एकादशीच्या दिवशी आपण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून कर्जमुक्तीसाठी, आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक असे उपाय आपण करू शकतो. अगदी छोटे छोटे उपाय असतात, घरातल्या घरात हे उपाय करायचे असतात, परंतु हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या नशिबाला, कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, भाग्य उचलण्यासाठी आपण मदत करू शकतो. आणि म्हणूनच आपण उद्या एकादशीच्या दिवशी आवर्जून हे छोटे छोटे उपाय करायचे आहे. बघा, आपल्याला उद्या संध्याकाळी घरातून फक्त ही एक वस्तू आपल्याला घराच्या बाहेर फेकायची आहे. यामुळे घराला जर का नजरबाधा लागली असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, कोणाची नजर दोष लागली असेल, तर हे सर्व काही निघून जाणार आहे. आता एकादशीच्या दिवशी गोसेवेला देखील महत्त्व आहे आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. आणि म्हणूनच या दिवशी आवर्जून आपल्याला गाईला थोडासा गूळ खाऊ घालायचा आहे, किंवा तुम्ही 2 केळी खाऊ घातली तरी चालेल. या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून ह्या वस्तू खाऊ घालायच्या आहे. याने आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येत असतो आणि या महिन्यात केलेलं पुण्य, दान, धर्म हे अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपण या दिवशी ह्या सेवा चुकवायच्या नाही. बघा, कष्ट प्रत्येकाला करावे लागतात. काहींना कमी करावे लागतात, काहींना जास्तीचे करावे लागतात, परंतु कष्ट करूनही जर का आपलं भाग्य उजळत नसेल, आपलं कर्ज कमी होत नसेल, आपल्याला कष्टाला यश मिळत नसेल, तर आपण आवर्जून आपल्या कष्टाला, नशिबाला जोड मिळण्यासाठी हे उपाय आवर्जून करायचे आहे. ह्या उपायांनी बघा, आपल्याला काही खजिना मिळणार नाही, सोनं मिळणार नाही किंवा पैसा मिळणार नाही, परंतु आपल्या जीवनात ज्या अडचणी येत आहे, या अडचणी दूर होतील. या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळेल. आपले मार्ग मोकळे होतील. आपल्याला गाईला गूळ किंवा 2 केळी खाऊ घालायचं आहे. त्याचप्रमाणे गाईला आपल्याला शक्य झाल्यास हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता. त्याचप्रमाणे गाईला आपल्याला हळदी कुंकू लावून पायावर पाणी ओतायचं आहे. गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे. असं म्हणतात, जर का गाईची जीभ आपल्या हातावरून फिरली तर आपल्या हातावरच्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या सौभाग्यात बदलतात. त्यामुळे आवर्जून गाईला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला उद्या कर्जमुक्तीसाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आपल्याला उद्या हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे. जाताना आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे आणि ह्या लवंगा आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करायच्या आहे. शक्य झाल्यास तिथे बसून हनुमान चालीसा पठण करा, किंवा तिथे तुम्हाला जर का शक्य नसेल तर तुम्ही घरी आवर्जून हनुमान चालीसाचं 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य असल्यास पठण करा, किंवा तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हनुमानजींना 1 तुळशी पत्र देखील अर्पण करायचं आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि हे उपाय आपल्याला अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीलाच करायचे आहे. बघा, ही एकादशी कमला एकादशी म्हणून ओळखली जाते. कमला आपण देवीला देखील संबोधतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून या सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीची आपल्याला पूजा करायची आहे. त्यांना या दिवशी आवर्जून तुळशी पत्र, त्याचप्रमाणे पिवळी फुलं, पिवळी फळं, चंदन, पिवळी वस्त्र अर्पण करायचे आहे. शक्य झाल्यास आपण देखील एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करू शकतो. माता लक्ष्मी समोर देखील आपल्याला 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशी समोर देखील 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हा दिवा लावू शकतात. त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, हा जो काही उंबरठा आहे आपल्या घराचा, या उंबरठ्यामधून चांगल्या गोष्टी घरात प्रवेश करत असतात, त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील याच उंबरठ्यामधून प्रवेश करत असतात. आणि म्हणूनच आपण यावर जर का हळदीचं लेपन केलं तर यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते, माता लक्ष्मी घरात वास करते आणि ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा असतील, नकारात्मक गोष्टी असतील, त्या गोष्टी या बाहेरच, उंबरठ्याच्या बाहेरच थांबून राहतात.
त्यामुळे आपण आवर्जून हळदीचं लेपन करायचं आहे, जेणेकरून वाईट गोष्टी, वाईट बाधा, वाईट निगेटिव्ह ऊर्जा ही घरात प्रवेश करणार नाही आणि घरातील वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह राहणार आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दीपदान करू शकतात. तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही जर का अजूनही दीपदान केलं नसेल तर 33 दिव्यांचं दान तुम्ही या दिवशी करू शकतात. मग हे 33 दिवे कणकेचे बनवून त्यात तुम्ही तुपाची वात घालून तुम्ही तुमच्या देवघरासमोर 33 दिवे प्रज्वलित करू शकतात. तुळशीसमोर प्रज्वलित करू शकतात. एखाद्या मंदिरात तुम्ही 33 दिवे प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही नदीवर, तुम्ही गंगेच्या काठावर देखील 33 दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही हे दिवे कणकेचे दिवे बनवू शकतात. शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील तुम्ही लावू शकतात. यानंतर आपल्याला घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. यासाठी आपल्याला उजव्या हातात 2 अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे. ह्या लवंगा उजव्या हातात घ्यायच्या आणि मूठ बंद करून आपल्याला ह्या लवंगा आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. तुमच्या घरात जितके रूम असतील, बेडरूम असतील, हॉल असतील, सर्व घरभर तुम्हाला ह्या लवंगा फिरवायच्या आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून 5 वेळा किंवा 3 वेळा किंवा 7 वेळा ह्या लवंगा उतरवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ह्या लवंगा तुम्हाला तिथेच उभं राहून तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहे. बघा, ह्या लवंगा फेकताना कोणाच्याही अंगावर किंवा कोणाच्याही दारात आपल्याला टाकायच्या नाही. जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा समोर कोणाचं घर असेल तर मग अशा वेळेस ह्या लवंगा थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला टाकायचं आहे, परंतु कोणाच्याही अंगणात किंवा कोणाच्या दारात किंवा घरावर तुम्हाला ह्या लवंगा फेकायच्या नाही. हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाणार आहे. धन्यवाद.